अहो मंडळी, सातारा पुणे हायवेवर शिरवळ जवळ असणारी ही शेकडो वर्षापूर्वीची दगडी पाणपोई तुम्ही बघितली का हो? नसल बघितली तर चला दाखवतो. तर मंडळी, साताऱ्यावरनं पुण्याला जाताना शिरवळ जवळ एक चौपाळा म्हणून जागा लागते आणि बराबर तिथंच डाव्या बाजूला एक शेकडो वर्षाची दगडी पाणपोई. तिथल्या माणसांकडे चौकशी केल्यावर आणि नेटवरनं मी जरा माहिती घ्यायचा प्रयत्न केल्यावर असं कळलं की ही पाणपोई जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीची असून महाराजांच्या काळापासून चालत आलेली असं म्हणलं जातं. रस्त्यावरनं जाणं येणाऱ्या लोकांसाठी पाणी प्यायची सोय म्हणून त्या काळी ही पाणपोई उभा केली. बाहेर 2 खांब आणि आत 4 खांब असं 6 खांबाचं मोठमोठ्या शेळ्या लावून दगडी बांधकाम केलेलं दिसतंय आणि त्याच्या आतमध्ये 2 दगडी रांजण पुरून ठेवलेलं होतं आणि त्याच रांजणात रस्त्यावर येण्या जाणाऱ्या लोकांसाठी प्यायसाठी पाणी भरून ठेवलं जायचं. बांधकामाचं छत तर एवढं भारी डिझाईन करून बांधलंय, तुम्हाला थोड्या वेळासाठी वाटली तर पीव्हीपी केली काय. तसंच काय जणांचं म्हणणं ही बी आहे, हे दगडी बांधकाम लॉक अँड की पद्धतीने केलेलं आहे. तर मंडळी, विचार करा, शेकडो वर्षापूर्वी रस्त्यावर येण्या जाणाऱ्या माणसांसाठी जर इथं पाणपोई केलेली असेल तर ह्यो सातारावरनं पुण्याला जाणारा हायवे, रस्ता बी किती जुना असेल. या बांधकामाच्या दगडाला नुसता हात जरी लावला तरी जुन्या काळात आल्यासारखं बसतंय. तर मंडळी, तुम्ही पाणपोई बघितली का? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.